एक महत्त्वाची बातमी समोर येते। धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात तेजी आलेली आहे आणि चांदीचे दर घसरलेत। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3600 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये 5000 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,35,239 रुपयांवर पोहोचलाय। 1 किलो चांदीचा दर 1,80,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। तर धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात तेजी आलेली आहे, चांदीत घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सुवर्ण व्यावसायिक आहे आकाश भंगाडे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार। आज धनतेरसचा मुहूर्त आहे आणि त्यानिमित्त जळगावच्या बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे। आजचा मुहूर्त खूप शुभ असतो आपल्या इंडियन कल्चरमध्ये। आज सोनं घेणं खूप शुभ मानलं जातं। तर कुठेतरी पण आज सोन्याचे भाव जे आहे, काल 1,35,000 रुपये होते, आज 1,32,000 रुपये टॅक्सेस पकडून सोन्याचा भाव आहे। 3,000 रुपयाने सोन्याचे भाव घसरलेले आहे। ऑफकोर्स ही एक आनंदाची गोष्ट आहे। आज मुहूर्तानिमित्त सोन्याचे भाव आज घसरलेले आहे। चांदीचे भाव पण घसरले बोलले जात आहे। हो, चांदीमध्ये जो फिजिकल आणि स्पॉटचा जो प्रीमियम जो सुरू होता, जो 20-25 हजारचा प्रीमियम होता, तोही आता कमी झालेला आहे आणि चांदीचे भाव 1,90चे जवळजवळ 1,70 पर्यंत आता आलेले आहे। दादा, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किती सोन्यात भाववाढ झालेली आहे? सोन्याचे भाव मागील वर्षात आपण बघितलं 80,000 रुपये होते लास्ट दिवाळीला। या वर्षी या धनतेरसला 1,32,000 रुपये सोन्याचा भाव, जवळ 52,000 रुपयाने सोन्याने परतावा दिला आहे। थोडं का होईना मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली आहे। मात्र ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे कुठेतरी जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।